हरियाणातील गुरुग्राममध्ये एका बांधकाम व्यावसायिकाने टेनिसपटू मुलगी वय 25 राधिका यादव तिच्या पाठीत गोळी झाडून तिची हत्या केली। राधिका स्वयंपाकघरात असताना वडिलांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरने तिच्यावर 3 गोळ्या झाडल्या। या घटनेनंतर एकच खळबळ उडली। दरम्यान राधिकाच्या वडिलांनी आपला गुन्हा कबूल करत हत्येचे कारण सांगितले। राधिका ही नेहमीच रील बनवत असायची, त्यामुळे तिचे वडील तिच्यावर रागवायचे। या रागाच्या भरातच तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले। मात्र आता खरे कारण काय पुढे आले आहे। गोळीबाराचा आवाज ऐकता शेजारच्यांनी घटनास्थळी धाव घेतली। राधिकाचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्ताने माखलेला अवस्थेत पडला होता आणि तिचे वडीलही शेजारीच बसलेले होते। यानंतर राधिकाला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले। राधिका एक उत्तम खेळाडू होती। तिने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली होती। संपूर्ण कुटुंबाला याचा अभिमान होता। राधिकाचे वडील दीपक यांना राधिकाचा अभिमान होता। 3 महिन्यापूर्वी राधिकाला खांद्याला दुखापत झाली। ही दुखापत टेनिस खेळताना झाली। तिने डॉक्टरांकडून उपचार घेतल्यामुळे तिला आराम मिळाला, परंतु मुलीने टेनिस खेळणे बंद केले। त्यानंतर राधिकाने स्वतःची अकादमी उघडली, जिथे ती मुलांना आणि मुलींना टेनिस शिकवायची। याबाबत राधिकाचे वडील म्हणाले की जेव्हा मी दूध आणायला जायचो तेव्हा लोक मला टोमणे मारायचे। ते म्हणायचे की तुझी मुलगी खूप पैसे कमवत आहे, तू मजा करत आहेस, तू तुझ्या मुलीच्या कमाईवर खर्च करत आहेस, तू आणि तुझे कुटुंब खूप मजा करत आहेस। लोकांच्या या बोलण्यामुळे मला खूप त्रास होत होता। मी राधिकाशी याबद्दल अनेकदा बोललो होतो। मी लोकांचे टोमणे ऐकून कंटाळलो होतो। मी राधिकाला अकादमी बंद करायला सांगितली होती। आमचे कुटुंब श्रीमंत आहे, कोणतीही अडचण येणार नाही। यावर राधिका म्हणाली होती की लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही, खेळाने माझे करिअर बनले आहे, मग त्यातून पैसे कमवण्यात काय चुकीचे आहे, असे तिचे वडील दीपक यांनी सांगितले। NK न्यूजसाठी अस्मिता खैरनार।